Hello students, in today's video we are going to discuss the remaining part of our 5th chapter surgical instruments, hospital equipments and health accessories. In that first two part we will discuss the surgical instruments, hospital equipments. In today's part we will discuss health accessories. In that his image shows health accessories. Stethoscope, thermometer, then walker, canes, syringes, wheelchairs, infusion stand, then scalp, capsules, bandage, chemicals, microscope, etc. फर्स्ट बघूया आपण त्याच्यामध्ये व्हीलचेअर्स. Wheelchairs can be used by adults, senior citizens and even children with disabilities or injuries. Wheelchairs कोण यूज करतं तर अडल्ट सिनियर सिटीजन किंवा अशी मुलं की ज्यांना इंजुरी आहे किंवा डिसॅबिलिटी आहे ते ही व्हीलचेअर वापरतात. देन नेक्स्ट आपण बघूया walkers. To provide support to patient who cannot walk without support. असे पेशंट की जे कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकत नाहीत त्यांना मेनली वॉकर यूज केला जातो. टू प्रोव्हाइड सपोर्ट टू पेशंट्स हू कॅनॉट वॉक विदाउट सपोर्ट. देन canes. It helps to transfer the weight of weak limb and maintain balance of body. The weak limb म्हणजे काय? मसल विकनेस म्हणजेच पुअर फिजिकल कंडिशन ज्यांना आपलं वेट सांभाळता येत नाही किंवा एखाद्याची म्हणजे म्हातारी माणसं बघा म्हणतात की माझा तोल जातोय मला काठी द्या. इन दॅट it helps to transfer the weight of weak limb and maintain balance of body. मसल विकनेस असेल किंवा पुअर फिजिकल कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये केन्स वापरले जातात टू मेंटेन बॉडी बॅलन्स. देन crutches. In that provide support to the elbows and forearm. Axillary crutch and elbow crutch. In that म्हणजे काय असतं तर क्रूज म्हणजे कशासाठी तर जॉईंट बिटवीन फोरआर्म अँड अप्पर आर्म त्याला सपोर्ट देण्यासाठी हे क्रचेस जे आहेत ते यूज केले जातात. टू प्रोव्हाइड सपोर्ट टू द एल्बो अँड फोरआर्म. आता एल्बो म्हणजे काय तर जॉईंट बिटवीन फोरआर्म अँड अप्पर आर्म आणि फोरआर्म म्हणजे काय जो मधला पार्ट आहे एल्बोच्या आणि आपला जो हँड आहे त्याचा जो पंजा आहे म्हणजे बोटं आपली आणि तिथला जॉईंट ते एल्बो ह्याला फोरआर्म म्हटलं जातं. हे आहे ॲक्झिलरी क्रच आणि एल्बो क्रच. देन कॉट विथ बेड. बेड्स आर आयदर मॅन्युअली ऑर इलेक्ट्रिकली ऑपरेटेड. म्हणजे आता हे जे बेड असतात हे इलेक्ट्रिकली पण ऑपरेट होतात आणि मॅन्युअली पण. कसं आहे बघा इलेक्ट्रिकल अप्लाय असताना त्याला करंट असणार त्याच्यानुसारून ते खाली होतात किंवा वरती येतात आणि मॅन्युअलीमध्ये इथे कॉर्डच्या खालच्या भागाला जे दोन स्क्रू दाखवलेले आहेत बघा की जे फिरवता येतात त्याच्यानुसार तो बेड वरती येतो किंवा खाली जातो. कॉट विथ बेड म्हणजे द बेड्स आर आयदर मॅन्युअली ऑर इलेक्ट्रिकली ऑपरेटेड. देन युरिनल्स म्हणजे यूज टू कलेक्ट पेशंट्स युरिन. म्हणजे युरिनल्सला अजून एक काय युरिन पॉट यूज टू कलेक्ट पेशंट्स युरिन. आता त्याच्यामध्ये फिमेल
चा जो युरिन पॉट असतो तो वेगळा असतो आणि जेंट्सचा असतो तो वेगळा असतो. यूज टू कलेक्ट पेशंट्स युरिन्स, त्याला म्हटलं युरिनल्स. देन इन्फ्युजन बॉटल स्टँड, सलाईनचा जो स्टँड असतो मेनली सगळ्यांनी बघितला असेल हॉस्पिटलमध्ये. सो टू होल्ड इन्फ्युजन बॉटल, टू होल्ड इन्फ्युजन बॉटल. सो बेडसाईड कॅबिनेट्स फॉर स्टोरेज ऑफ मेडिसिन्स अँड मेडिकल रेकॉर्ड्स, जे की आपले मेडिसिन्स असतात ते ठेवण्यासाठी किंवा आपली जी फाईल असेल रिलेटेड टू पेशंट्स त्या ह्या कॅबिनेट्समध्ये ठेवले जातात. बेडसाईड कॅबिनेट्स फॉर स्टोरेज ऑफ मेडिसिन्स अँड मेडिकल रेकॉर्ड्स. सो नेक्स्ट आहे सर्जरीज. इक्टॉमी, इक्टॉमी म्हणजे काय? दिस सफिक्स इंडिकेट्स प्रोसिजर्स ऑफ रिमूव्हल ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गन ऑर इट्स पोर्शन. हा इक्टॉमी म्हणजे काय आहे? हा सफिक्स आहे. इंडिकेट्स काय करतो? तर प्रोसिजर अशी आहे की रिमूव्हल ऑफ ऑर्गन ऑर पोर्शन इन दॅट पर्टिक्युलर बॉडी, त्याला काय म्हटलं जातं? इक्टॉमी. सो त्याचे जे पार्ट आहेत ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. GI सर्जरीज म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल सर्जरीज. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, गॅस्ट्रो इंटेरोटॉमी, गॅस्ट्रोक्टॉमी आणि ऑस्टॉमी, हे 3. आता इक्टॉमी म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ पर्टिक्युलर ऑर्गन. सो गॅस्ट्रिक इंटेरोटॉमी म्हणजे काय आहे? सर्जिकल इन्सिजन इंटू स्टमक अँड इंटेस्टाईन. इन्सिजन कशाने करतो आपण? स्कॅल्पेल. कफ म्हणजे एक असा कट दिला जातो इंटू स्टमक अँड इंटेस्टाईन. स्टमकचं किंवा इंटेस्टाईनचं जेव्हा सर्जरी असते त्यावेळेला जो इन्सिजन दिला जातो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं गॅस्ट्रो इंटेरोटॉमी. देन सेकंड आहे गॅस्ट्रेक्टॉमी, ए रिमूव्हल ऑफ पोर्शन ऑफ स्टमक. स्टमकचा असा एखादा पार्ट रिमूव्ह केला जातो त्याला गॅस्ट्रेक्टॉमी असं म्हटलं जातं, म्हणजे रिमूव्हल ऑफ पार्ट ऑर्गन. देन ऑस्टॉमी म्हणजे ए रिमूव्हल ऑफ पोर्शन ऑफ इंटेस्टाईन ऑर युरिनरी ट्रॅक. युरिनरी ट्रॅकचा किंवा इंटेस्टाईनचा जो पोर्शन आहे तो रिमूव्ह केला तर ऑस्टिओटॉमी. गॅस्ट्रेक्टॉमी, ऑस्टिओटॉमी, ए रिमूव्हल ऑफ पोर्शन ऑफ इंटेस्टाईन ऑर युरिनरी ट्रॅक. देन बायोप्सी म्हणजे काय? एक्झामिनेशन ऑफ लिव्हिंग टिश्यू रिमूव्ड फ्रॉम बॉडी. लिव्हिंग टिश्यू आहे त्याचं एक्झामिनेशन केलं जातं. असा पार्ट की जो आपल्या बॉडीमधून काढलेला आहे आणि त्याचं एक्झामिनेशन करण्याचं जे काम असतं त्याला बायोप्सी असं म्हटलं जातं. लिव्हिंग जो ऑर्गन आहे त्याचं एक्झामिनेशन कोण केलं जातं त्याला बायोप्सी असं म्हटलं जातं. देन लिथोट्रिप्सी म्हणजे क्रशिंग ऑफ रिनाल ऑर लिव्हर ऑर गॉल ब्लॅडर स्टोन बाय लेझर बीम अँड रिमूव्हल ऑफ इट्स फ्रॅगमेंट थ्रू युरेथ्रा. म्हणजे लिथोट्रिप्सी म्हणजे काय? जो स्टोन असेल कशामध्ये, कुठे कुठे असतो? लिव्हरमध्ये, रिनालमध्ये किंवा गॉल ब्लॅडरमध्ये. त्याचं क्रशिंग केलं जातं कशाने? लेझर बीमने, आणि तो युरेथ्रा थ्रू रिमूव्ह केला जातो. त्याचे फ्रॅगमेंट होतात क्रश केल्यानंतर आणि मग ते युरेथ्रा थ्रू रिमूव्ह केले जातात. व्हॅसेक्टॉमी म्हणजे प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ वाज डिफरन्स. व्हॅसेक्टॉमी म्हणजे काय? प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ वाज डिफरन्स. रिमूव्हल करायचा वाज डिफरन्सचं. वाज डिफरन्स हा जो पार्ट आहे तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असतो आणि व्हॅसेक्टॉमी म्हणजे ते रिमूव्हल ऑफ व्हॅस डिफरन्स. देन नेक्स्ट आहे फ्लेबोटॉमी, रिमूव्हल ऑफ ब्लड फ्रॉम पेशंट ऑफ पॉलिसायथेमिया टू रिड्यूस विस्कॉसिटी ऑफ ब्लड. रिमूव्हल ऑफ ब्लड फ्रॉम पेशंटमधलं ब्लड रिमूव्ह करायचं ऑफ पॉलिसायथेमिया. पॉलिसायथेमिया म्हणजे टाईप ऑफ ब्लड कॅन्सर.
टू रिड्यूस विस्कॉसिटी ऑफ ब्लड. पॉलिसायथेमिया म्हणजे काय आहे तर इट इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. सो रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ ब्लड, ते जे ब्लड असतं ते रिमूव्ह करणं म्हणजे काय, फ्लेबोटॉमी. देन थ्रोम्बेक्टोमी म्हणजे ऑपरेशन ऑफ रिमूव्ह ब्लड क्लॉट फ्रॉम ब्लड व्हेसल. एखादा ब्लड क्लॉट जर झाला असेल ब्लड व्हेसलमध्ये तर रिमूव्ह करण्याचं किंवा रिमूव्ह करतात त्या ऑपरेशनला काय म्हटलं जातं, थ्रोम्बेक्टोमी. हे झाला थर्ड पार्ट आपला सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं, इन्स्ट्रुमेंट बघितली, इक्विपमेंट्स बघितली आणि हेल्थ ॲक्सेसरीज बघितल्या. सो मोस्टली ह्या चॅप्टरवरती युजेस विचारलेले आहेत प्रत्येक ॲपॅरेटसचे किंवा इन्स्ट्रुमेंटचे, इक्विपमेंटचे. हे ह्या चॅप्टरमध्ये मेन आहे. ह्याचे क्वेश्चन्स आन्सर जे आहेत विचारले गेलेले एक्झामला ते मी त्याची PDF तयार केली आहे, ती तुम्हाला मी सेंड करते. सो थँक्यू.